नमस्कार, जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत। पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक घडामोडी। डॉक्टर अप्पासाहेब उर्फ सारे पाटील जयसिंगपूर उदगाव सहकारी बँकेची शेड्यूल्ड बँकेकडे वाटचाल। डॉक्टर अप्पासाहेब उर्फ सारे पाटील जयसिंगपूर उदगाव सहकार बँकेची 65वी वार्षिक सर्वसाधारण सभा गुरुवार दिनांक 29 ऑगस्ट 2024 रोजी दुपारी ठीक 1 वाजता मर्चंट असोसिएशन हॉल, नववी गल्ली, जयसिंगपूर येथे मोठ्या उत्साहात पार पडली। प्रथमतः बँकेचे संस्थापक स्वर्गीय माजी आमदार डॉक्टर अप्पासाहेब उर्फ सारे पाटील साहेब यांचं फोटोपूजन करण्यात आलं। तदनंतर बँकेचे चेअरमन श्री सुरेश भूपाल पाटील यांनी सर्व उपस्थितांचं, सभासद व सर्व मान्यवरांचं स्वागत केलं। बँकेचे कार्यकारी संचालक श्री जनार्दन महादेव बोटे यांनी प्रथमतः अहवालसालात दिवंगत झालेल्या मान्यवरांची यादी वाचन करून त्यांना श्रद्धांजली वाहिली। त्यानंतर कार्यकारी संचालक यांनी बँकेच्या विषयावर नोटीस वाचन केलं। त्या सभासदांनी सर्व विषय समजून घेऊन एकमतानं सर्व विषयास मंजुरी दिली। आपल्या बँकेने सन 2023-24 या आर्थिक वर्षात एकूण 681 कोटींचा व्यावसायिक टप्पा पार केला असून सध्या 18 शाखांच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण 15 शाखा व कर्नाटक राज्यामध्ये एकूण 3 शाखांच्या माध्यमातून सभासदांना व ग्राहकांना चांगली सेवा देत आहोत। वार्षिक सर्वसाधारण सभेसमोर सेंट्रल रजिस्टर ऑफ कोऑपरेटिव्ह सोसायटीज नवी दिल्ली यांनी सूचना केल्याप्रमाणे आदर्श पोट नियम दुरुस्ती करण्याबाबत मान्य संचालक मंडळानं वार्षिक सर्वसाधारण सभेपुढे शिफारस केली आहे। त्यास आपण सर्वांनी एकमतानं मंजुरी दिली। त्याबद्दल बँकेचे कार्यकारी संचालक यांनी सर्व सभासदांचे आभार मानले। बँकेला अहवालसालात 2 कोटी 10 लाखाचा नफा झाला असून बँकेचे कार्यकारी संचालक यांनी 2023-24 च्या आर्थिक वर्षात बँकेच्या सभासदांना 10% डिव्हिडंड शिफारस संचालक मंडळाने केलेली आहे। त्याप्रमाणे वार्षिक सर्वसाधारण सभेनं 10% डिव्हिडंड देत असल्याबद्दल बँकेचे सर्व सभासदांनी टाळे वाजवून अभिनंदन केलं। बँकेचे तज्ज्ञ संचालक श्री शंकरराव मांगलेकर यांनी बँकेच्या घौडदौडीचा आराखडा वार्षिक सर्वसाधारण सभेपुढे सादर केला। तसेच सध्या अस्तित्वात असलेली बँकिंग संकल्पना व भविष्यात येणारी बँकिंगमधील संकल्पना याबाबत सविस्तर माहिती बँकेचे सभासद व उपस्थित सर्व मान्यवरांनी दिली। बँकेचे भविष्यात असणारे शेड्यूल दर्जाचे उद्दिष्ट वार्षिक सर्वसाधारण सभेपुढे सांगितले। त्यानंतर बँकेच्या विविध मान्यवरांची व सभासदांची वाटणी। सभेच्या शेवटी दत्त उद्योग समूहाचे मार्गदर्शक उद्यान पंडित सहकार महर्षी मान्य श्री गणपतराव अप्पासाहेब पाटील दादा, माजी चेअरमन व विद्यमान संचालक श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखाना लिमिटेड यांनी उपस्थित सभासदांना मार्गदर्शन केले। यावेळी बँकेचे सर्व संचालक, विविध संस्थांचे पदाधिकारी, चेअरमन, व्हाईस चेअरमन, लोकप्रतिनिधी, मुख्य कार्यकारी अधिकारी विनोद कदम, डेप्युटी जनरल मॅनेजर राकेश दर्गे, मिलिंद जगदाळे, मनीष पुजारी, शाखाधिकारी, ऑफिसर व संपादक, पत्रकार, उपस्थित होते। इतर मनोगतांमध्ये ॲडव्होकेट सर्जेराव घोरपडे, मला विश्राम कोळी, हसन देसाई यांनी आपली मनोगत व्यक्त केली। आभार प्रदर्शन दामोदर सरकारजी यांनी केले तर बँकेच्या 65व्या जनरल मीटिंगच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित असणारे या बँकेचे चेअरमन आदरणीय सुरेश पाटील, व्हाईस चेअरमन दारोटे साहेब, दत्त सहकारी साखर कारखाने चेअरमन आदरणीय रघुनाथ पाटील, व्हाईस चेअरमन पाठक साहेब, या स्टेजवर उपस्थित असणारे आदरणीय मांगलेकर साहेब, मुळे साहेब, दत्त सहकारी साखर कारखान्याचे जयसिंगपूर उदगाव बँकेचे सर्व डायरेक्टर आणि आपण उपस्थित असणारे या बँकेचे आधारस्तंभ खरं म्हणजे आनंद वाटला की तुम्ही लोक अत्यंत त्याच्यात फार मोठा आनंद आहे, कारण तुमचा विश्वास बँकेवरचा आहे हे दिसून आम्हाला आलेला आहे। तुमचं मी मनापासून अभिनंदन करतो। खरं म्हणजे ही बँक सर्वसामान्य माणसांसाठी काम करण्यासाठी आहे। ज्या वेळेला क्षारपड मुक्तीचा प्रश्न आमच्या समोर आला त्यावेळेला पैसे कुठले उभा करायचा असं सगळ्या शेतकऱ्यांच्या समोर प्रश्न उभा राहिला। त्यावेळी मी त्यांना सांगितले की आमची जयसिंगपूर उदगाव बँक तुमच्या पाठीशी खंबीरपणे राहणार आणि तुम्हाला जे काही कर्ज लागेल ती देण्याची दृष्टी ठेवणार। आणि मी पहिल्यांदा मीटिंग मध्ये हा ठराव करण्याच्या दृष्टीने ज्यावेळेला मीटिंग मध्ये चर्चा करायला लागलो त्यावेळेला आमच्या मीटिंग मधल्या सगळ्या बोर्डाने नकारात्मक दृष्टी ठेवली। मी म्हणतोय म्हणूनच दृष्टी कशी ठेवली, पण पहिल्यांदा त्यांनी सांगितलं की ज्या उरलेल्या जमिनी ज्या जमिनीमध्ये पीक येत नाही अशा जमिनीला तुम्ही कर्ज द्यायला निघालाय हे बरोबर नाही। मी त्यांना सांगितलं मी एक मूळचा हाडाचा शेतकरी आहे आणि मला खात्री आहे या लोकांना मदत केली तर आपण त्यातनं अत्यंत चांगल्या पद्धतीनं बाहेर पडू, शेतकरी पण बाहेर पडेल आणि त्या दृष्टिकोनात आपण कर्ज द्यायला प्रयत्न केला। बाहेरच्या बँकेचे काही चेअरमन साहेबांनी, मुळे साहेब आणि मांगलेकर साहेब फोन केले की तुम्ही बँक बुडवायला निघालाय का, कारण ज्या जमिनीवर पत नाही, ज्या जमिनीत पडीक पडलेल्या सातबारावर आहे आणि अशा जमिनीला तुम्ही कर्ज द्यायला निघालाय हे बरोबर नाही।
त्यावेळेलाही त्यांना सांगितलं की मला खात्री आहे आणि मी हे करून दाखवतोय. आणि त्यानंतर 2 वर्षानंतर इतर बँकेचे चेअरमन किंवा राष्ट्रीयकृत बँकेचे जे काही मॅनेजर असतील ते माझ्या मागे लागले की दुसऱ्या कुठल्या गावात तुमचं काही क्षेत्र असेल तर आम्हाला द्या, आम्ही त्यांना मदत करायला निघणार आहे आणि मदत करणार आहे. अशी दृष्टीने आम्ही काम करत गेलं. ही बँक सर्वसामान्य लोकांचे सर्वसामान्य लोकांचं हित जपण्यासाठी काम करण्याचं आहे. मग अशी मामलेकर साहेबांनी अत्यंत सविस्तरपणे पुढचं भविष्य सांगितलं आणि त्या दृष्टिकोनातून ही बँक आधुनिकतेकडे जाण्याचा विचार करून आम्ही निघालेलो आहे. कुठेही कमी पडणार नाही. राष्ट्रीयकृत बँकेपेक्षा देखील आपण सरस राहू अशा पद्धतीनं काम करण्याची आमची दृष्टी आहे. परवाच आम्ही 3-4 दिवसापूर्वी शेतकऱ्यांचा एक मेळावा घेतला आणि त्या मेळाव्यामध्ये कृत्रिम बुद्धीचा वापर करून शेतीचं उत्पादन कसं वाढवता येईल हे बघण्यासाठी 2-2.5 तासाची चर्चा झाली. आणि त्याच वेळेला मी तिथं सांगितलंय की आम्ही दत्त कारखान्याच्या माध्यमातून कृत्रिम बुद्धीचा वापर करून शेतीचं उत्पादन कसं वाढवता येईल ही बघण्याची दृष्टी आम्ही ठेवलोय. बारामती ॲग्रो सेंटरचं आमचं नातं जमवून ते कसं करता येईल अशा पद्धतीनं करण्याची दृष्टी ठेवलेली आहे. कारण तुमच्या जमिनीच्या शेजारी सेन्सर लावणं, हवामानाचं तापमानाचा अंदाज घेणं, सगळ्या गोष्टीचा विचार करून तुम्ही जमिनीला पाणी किती दिलं पाहिजे, रोग कुठला येणार आहे हे ते समजलं जाणार आहे, तुमचं उत्पादन 150 टनापर्यंत कसं जाईल, अशा सर्वांगाचा अभ्यास करून आम्ही दत्त कारखान्याच्या माध्यमानं ठरवलेलं आहे की आम्ही काही 2 वर्षामध्ये एक कृत्रिम बुद्धीचा वापर करून शेतीतलं उत्पादन कसं वाढवता येईल ही बघण्याची दृष्टी ठेवलेली आहे. तसंच या बँकेची देखील अत्यंत चांगल्या पद्धतीनं जोडधोड करण्याची दृष्टी आम्ही ठेवलेली आहे. आता 700 कोटीची उलाढाल आहे. काही 1.5-2 वर्षामध्ये 1000 कोटीची उलाढाल होईल आणि 3 ते 4 वर्षामध्ये जसं मांगलेकर साहेब म्हणतात तसं शेड्यूल बँक करण्याची दृष्टी आम्ही तुमच्या सर्व सभासदांच्या जीवावरती करण्याची दृष्टी ठेवलेली आहे. एवढंच या ठिकाणी सांगतो. तुम्ही लोक या ठिकाणी आलात, सगळ्या विषय समजून घेतला, आभार तरी मानणारच आहे. तरी पण मी माझं वैयक्तिक दृष्टिकोनातून तुमच्या सर्वांचा मनापासून आभार मानतो. आणि तुम्ही बँकेची उलाढाल करण्यासाठी सर्व व्यवहार तुम्ही जयशिंगपूर बँकेत करावं, आपले मित्रमंडळी असावं, सगळ्यांना सांगावं. मग अशी त्यांनी सांगितलंय की मॉडेल आम्ही 1000 शेतकरी सभासदांचे एक मॉडेल करणार आहे आणि ते जर सक्सेस झालं तर आम्ही सगळ्या सभासदांच्या दृष्टीने त्या दृष्टीतनं इथूनच बँकेचा व्यवहार करता येईल अशी दृष्टी ठेवून काम करण्याचा आम्ही विचार करतोय. तुम्ही लोकांनी सहकार्य करावं अशीच विनंती करून मी थांबतो. नमस्कार. आमच्या जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि हो, स्क्रीनवर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईलमध्ये ऍड करा. पाहत रहा जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल.